सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते मागे घेण्यासाठी देशमुख कुटुंबावर कुणाचा दबाव येत आहे, याचबरोबर देशमुख कुटुंबातील व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे का, ह्याचबरोबर या देशमुख हत्या प्रकरणाविषयीचा एक मोठा खुलासा आता समोर आलेला आहे। नेमकं संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबवण्यासाठी कुणाकडून दबाव आणला जात आहे, हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी कशा पद्धतीने राजकारणी लोकांकडून हालचाली केल्या जात आहेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर या हत्या प्रकरणामध्ये सध्या 6 आरोपी शिक्षा भोगत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मोकोका कायद्याअंतर्गत धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू असलेले वाल्मिक कराडसह इतर काही आरोपी जे आहेत ते सध्या जेलमध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर संतोष देशमुख जो प्रकरणाचा खटला आहे तो सध्या न्यायालयामध्ये चालू आहे। वेळोवेळी या खटल्यावर संवाद याचबरोबर युक्तिवाद देखील होत आहे। याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील डिजिटल पुरावे जे आहेत ते शासकीय वकिलाकडून न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या हत्या प्रकरणातील आरोपींची अडचण दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला वेळोवेळी या हत्या प्रकरणाच्या सुनावणीच्या मार्फत पाहण्यास मिळत आहे। यातच आता काल थेट संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केलेला आहे। याचबरोबर धनंजय देशमुख यांचे साडू असलेले दादा किणकर यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण मागे घेण्यासाठी कशा पद्धतीने दबाव आणला जात आहे, कशा पद्धतीने विनाकारांच्या केसमध्ये अडकवलं जात आहे, या विषयाचा एक खुलासा केलेला आहे। धनंजय देशमुख यांचे साडू असलेले दादा किणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जुन्या वादाचे व्हिडिओ आता आरोपीचे काही कार्यकर्ते जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणत आहेत। त्याचबरोबर ज्या व्यक्तीबरोबर माझी मारहाण झालेली आहे ते प्रकरण आमचं मिटलं असलं तरी मात्र त्या व्यक्तीपर्यंत या आरोपीचे काही माणसं जाऊन ते प्रकरण पुन्हा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर मला अटक करण्यात आली, त्यानंतर माझी जामीन देखील झालेली आहे। मी सर्व काही पुरावे जे आहेत ते पोलिसांसमोर दाखल केलेले आहेत। धनंजय देशमुख यांना देखील हे प्रकरण मागे घेण्यासाठी त्यांच्यावर देखील दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक दावा जो आहे तो दादा किणकर यांनी केलेला आहे। याचबरोबर मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत। यामुळे कुठेतरी हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपीचे काही कार्यकर्ते जे आहेत हे सर्व खटाटोप करीत असल्याचं देखील दादा किणकर यांनी सांगितलेलं आहे। ज्या व्यक्तींसोबत माझी मारहाण झालेली आहे, जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे, ते प्रकरण मिटलं असलं तरी ते पुण्याने प्रकरण चर्चेत आणण्यासाठी आरोपीचे काही कार्यकर्ते लोक जे आहेत ते त्या व्यक्तींना पुढाकार घेण्यासाठी भाग पाडित असल्याचा देखील दावा केलेला आहे। याचबरोबर धनंजय देशमुख यांनी देखील एक खूप मोठा खळबळजनक दावा केलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस कशी मागे घेता येईल, मला या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करता येईल, यासाठी या आरोपीचे काही कार्यकर्ते जे आहेत ते पुढाकार घेत असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे। काल धनंजय देशमुख यांनी या प्रकरणाविषयी आमदार सुरेश धस यांच्याबरोबर जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आरोपीच्या काही जवळच्या व्यक्तीकडून हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी मला अनेक वेळा बोलवण्यात येत असल्याचं देखील सांगितलेलं आहे। ज्यावेळेस मला ज्या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यावेळेस जाण्याचा नकार देखील दिलेला आहे। ज्यावेळेस मला गरज पडेल, जे ठिकाण मला व्यवस्थित वाटते त्या ठिकाणी मी येईल, असा देखील दावा जो आहे तो धनंजय देशमुख यांनी केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, याचबरोबर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी धनंजय देशमुख जे आहेत ते आता रात्रंदिवस लढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर न्यायालयामध्ये हे देखील खटला जो आहे तो अत्यंत जलद गतीने सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता आरोपींना शिक्षा होईल या भीतीपोटी हे प्रकरण कशा पद्धतीने दाबवण्यात येईल यासाठी राजकीय दबाव देखील आणला जात असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांच्याकडून केला जात आहे। काल धनंजय देशमुख यांनी थेट
पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याविषयीची सर्व चर्चा केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर FIR मध्ये त्या आरोपीचे नाव देखील आहेत. ते FIR जो आहे तो मी लवकरच तुमच्या सर्वांपुढे आणील असा देखील दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबविण्यासाठी राजकीय नेते मंडळीसह आरोपीच्या काही कार्यकर्त्याकडून हालचाली केल्या जात असल्याचा आता खळबळजनक दावा जो आहे तो पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला खरंच न्याय मिळेल का अशी देखील भावना आता सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त केली जात आहे. एकीकडे पाहिलं तर न्यायालयामध्ये जलद गतीने जो खटला आहे तो सुरू आहे. न्यायालयामध्ये सरकारी वकिलाच्या माध्यमातून या हत्या प्रकरणाविषयीचे सर्व काही पुरावे दिले जात आहेत. याचबरोबर डिजिटल पुरावे जे आहेत ते देखील सादर करण्यात आलेले आहेत. याचबरोबर आरोपीच्या वकिलाकडून दावे प्रतिदावे देखील केले जात असले तरी मात्र भक्कम पुरावे हत्या प्रकरणातील सरकारी वकिलाच्या मार्फत न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्यामुळे कुठंतरी या आरोपीच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आता या आरोपीच्या अडचणीमध्ये वाढ झाली. आरोपीने जर तोंड उघडलं तर अनेक राजकीय नेते देखील ह्या हत्या प्रकरणामध्ये गुंतवू शकतात असा देखील आता प्रश्न या हत्या प्रकरणाच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता कुठेतरी हे प्रकरण दाबवण्यासाठी आता धनंजय देशमुख यांना कशा पद्धतीने अडचणीमध्ये आणता येईल, धनंजय देशमुख यांना कशा पद्धतीने दाबवता येईल या सर्व गोष्टी आरोपीच्या काही कार्यकर्त्याकडून केला जात असल्याचा देखील खळबळजनक दावा जो आहे तो धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर याचबरोबर धनंजय देशमुख यांनी केला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे आता एक प्रश्न निर्माण होत आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला खरंच न्याय मिळेल का? दुसऱ्या बाजूने पाहिलं तर धनंजय देशमुख जे आहेत ते आपल्या भावाला न्याय मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करत असून सर्व जे काही पुरावे आहेत ते सरकारी वकिलाच्या माध्यमातून न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी ते वेळोवेळी हजेरी लावित असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केलेली आहे, संपूर्ण बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र देखील या घटनेने हादरून गेला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. या हत्या प्रकरणातील जे आरोपी अटक आहेत त्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी जी मागणी आहे ते संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नागरिकातून केली जात असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आता सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये जे डिजिटल पुरावे सादर केलेले आहेत त्या डिजिटल पुराव्याच्या आधारे याचबरोबर काही कागदी पुराव्याच्या आधारावर न्यायालय कशा पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणाला न्याय देते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. जे डिजिटल पुरावे जे आहेत ते न्यायालयामध्ये सादर केल्यामुळे आता कुठंतरी आरोपीच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे कुठंतरी आरोपीची सुटका व्हावी यासाठी हे प्रकरण दाबवण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात असल्याचा आरोप जो आहे तो धनंजय देशमुख यांच्याकडून केला जात आहे. एकंदरीत ह्या हत्या प्रकरणाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय? धनंजय देशमुख यांना खरंच अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? हे प्रकरण दाबवण्यासाठी काही राजकीय मंडळीकडून हालचाली केल्या जात आहेत का? धनंजय देशमुख यांचे साडू जे आहेत ते दादा खिंडकर यांनी केलेले आरोप जे आहेत ते खरंच या आरोपामध्ये तथ्य आहे का? धनंजय देशमुख यांनी आमदार सुरेश धस यांच्या बरोबर काल नवनीत कावत यांची घेतलेली भेटीच्या माध्यमातून हे प्रकरणाविषयी सत्यता खरं आहे का ह्याविषयी एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.